चवीनुसार मीठ, 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ओवा टाकून कडकडीत मोहन घालून पीठ मळून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये आपण थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. अर्धा कप खोबरं, चवीनुसार थोडंसं मीठ, धने, तीळ, जिरे, त्याचबरोबर ठेचलेला लसूण आणि कसुरी मेथी, हिंग, त्याचबरोबर आपण हळद घालून हा मसाला चांगला लाल तिखट थोडं घालून तयार करून घ्यायचा आहे. पोळी लाटून घेऊन त्यात चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आणि हा मसाला चांगला पसरवून घेऊन लाटण्याने लाटून त्याच्याशी चांगला चिकटून दिला की अशा पद्धतीने घड्या घालून आपली ही पुडाची वडी तयार झाली. कोल्हापुरी फराळातील हा एक स्पेशल असा पदार्थ आहे. पुडाची वडी ही काही भाकरवडीसाठी कठीण नसते, तर ती मऊ असते. मऊ असं आणि त्यामध्ये मसाले अतिशय सुंदर चवीला. आपण हे नक्की ट्राय करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.